हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन. त्यामध्ये टॉपिक आपण सुरू केलेला आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी अँड ऑप्टिकल आयसोमरिझम. याविषयी आपण 2 लेक्चर्स ऑलरेडी यावरती घेतलेले आहेत. मागच्या पिरियडमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू 2-क्लोरोब्युटेन हे लक्षामध्ये घेतलेलं होतं. तर आजच्या पिरियडमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज लॅक्टिक ॲसिड? लॅक्टिक ॲसिड आहे CH3CHOH. याला कॉमन नेम आहे अल्फा हायड्रॉक्झी प्रोपिऑनिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड सुद्धा कॉमन नेम म्हणून वापरता येईल. लॅक्टिक ॲसिड अल्फा हायड्रॉक्झी प्रोपिऑनिक ॲसिड किंवा 2-हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. 2-हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड. दिस इज IUPAC नेम. आता हे जे लॅक्टिक ॲसिड आहे दॅट इज 2-हायड्रॉक्झी प्रोपॅनॉइक ॲसिड जे आहे याच्याकडे जर का तुम्ही बघितलं तर C2 कार्बन इज अ चिरल कार्बन ॲटम. C2 कार्बन इज अ असिमेट्रिक कार्बन ॲटम. Now what is asymmetric carbon atom? The carbon atom whose all the 4 valency satisfied by 4 different atom or group of atom. ज्या कार्बनच्या चारही व्हॅलन्सीज डिफरंट ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमने सॅटिस्फाय झाले असतील त्याला आपण चिरल कार्बन म्हणतो. हा चिरल कार्बन आहे, हा असिमेट्रिक कार्बन आहे. का बरं? याच्या 4 व्हॅलन्सी कशाने सॅटिस्फाय झाल्या बघा. HOH, CH3, COOH. चारीच्या चारी ग्रुप वेगळे आहे. HOH, CH3, COOH. आणि म्हणून लॅक्टिक ॲसिडमध्ये C2 कार्बन इज असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओव्हरऑल लॅक्टिक ॲसिडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे आणि ज्या कंपाऊंडमध्ये एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो त्याचे 2 आयसोमर शक्य असतात. एक असतो डेक्स्ट्रो आणि दुसरा असतो लेव्हिओ. डेक्स्ट्रो रोटेटरी रोटेट्स द प्लेन पोलराइज्ड लाइट इन क्लॉकवाइज डायरेक्शन while लेव्हिओ रोटेटरी रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाइट इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. एक करतोय क्लॉकवाइज तर दुसरा काय करतोय अँटी क्लॉकवाइज. डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लेव्हिओ रोटेटरी असे 2 ऑप्टिकल आयसोमर्स हे लॅक्टिक ॲसिडचे शक्य आहे. आता ऑप्टिकल आयसोमर लास्ट पिरियडला आपण बघितलं होतं की ऑप्टिकल आयसोमर्समध्ये काय असतं बघा. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम फिजिकल प्रॉपर्टी आहे, सेम केमिकल प्रॉपर्टी आहे, पण त्याचबरोबर डिफरंट टेंडन्सी टू रोटेट द PPL. वन रोटेट PPL इन क्लॉकवाइज डायरेक्शन व्हाईल अदर रोटेट PPL इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. बरोबर. त्यांचं इक्विमोलार अमाऊंट ऑफ मिक्सचर जर का आपण घेतलं तर आपल्याला ऑप्टिकली इनॅक्टिव्ह रेसिमिक मिक्सचर मिळत असतं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा अजून सांगितला होता की इफ वन ॲक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट other acts as a non superimposable mirror image. त्याला आपण ऑप्टिकल आयसोमर असं म्हणत असतो. ऑप्टिकल आयसोमरला काही पर्यायी शब्द आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑप्टिकल अँटीपोड, एनान्शोमर्स, एनान्शोमॉर्फ असे आपण 4 शब्दप्रयोग त्याच्याकरता वापरले होते. ऑप्टिकल आयसोमर, ऑप्टिकल अँटीपोड, एनान्शोमर, एनान्शोमॉर्फ असे डिफरंट वर्ड्स आपण त्याच्याकरता यूज करू शकतो. तर आपण सांगितलंय बघा की लॅक्टिक ॲसिडमध्ये C2 कार्बन हा असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम त्याच्याकडे आहे म्हणून त्याचे 2 ऑप्टिकल आयसोमर्स शक्य आहे. एक आहे डेक्स्ट्रो जो PPLला रोटेट करतो क्लॉकवाइज डायरेक्शननी. एक आहे लेव्हिओ जो PPLला रोटेट करतो अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी. असे 2 ऑप्टिकल आयसोमर्स आहे. फिशरच्या नियमानुसार, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलीनुसार, ज्याला क्रॉस फॉर्म्युली असं म्हणतात, त्यानुसार मी या ठिकाणी दोघांचे स्ट्रक्चर मांडलेले आहे. हे घेतलं समजा आपण डेक्स्ट्रो लॅक्टिक ॲसिड, त्याला जर का आपण मिररच्या समोर ठेवलं तर ती जी मिरर इमेज मिळेल ती मिरर इमेज असेल लेव्हिओ लॅक्टिक ॲसिडची. आणि यांच्या दोघांमधलं नातं काय असेल, रिलेशन काय असेल तर वन ॲक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट व्हाईल अदर ॲक्ट्स ॲज अ नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. एक जर का ऑब्जेक्ट म्हणून काम करत असेल तर दुसरा नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज म्हणून काम करत असतो. नॉन सुपर इम्पॉसिबल हा शब्दप्रयोग अतिशय महत्त्वाचा आहे. एक जर का ऑब्जेक्ट असेल तर दुसरा नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज आहे. एक जर का PPLला रोटेट करत असेल क्लॉकवाइज डायरेक्शननी
तर दुसरा रोटेट करत असतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. दुसरा कसा रोटेट करेल? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट करतो असं आपल्याला दिसून येईल. वन रोटेट PPL इन क्लॉकवाईज डायरेक्शन वाईल अदर रोटेट PPL इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि या दोघांचं जर का आपण मिक्सचर घेतलं, इक्विमोलार अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रोलॅक्टिक ॲसिड आणि लॅव्हिओलॅक्टिक ॲसिड जर का आपण घेतलं तर आपल्याला मिळत असतं रेसेमिक मिक्सचर. याला रेसेमिक मॉडिफिकेशन असं देखील म्हणतात. त्याला सिम्बॉल वापरतात DL or प्लस मायनस. And this racemic mixture is optically inactive due to external compensation. हे जे रेसेमिक मिक्सचर आहे हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पन्सेशन. का बरं? कारण रेसेमिक मिक्सचरमध्ये 50% असतो डेक्स्ट्रो जो PPLला रोटेट करतो क्लॉकवाईज डायरेक्शननी, आणि दुसरा असतो लॅव्हिओ तो रोटेट करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. जेवढा हा क्लॉकवाईजनी रोटेट करायचा प्रयत्न करेल PPLला, तेवढाच हा अँटी क्लॉकवाईजनी रोटेट करण्याचा प्रयत्न करेल, आणि ओव्हरऑल रिझल्टंट इफेक्टमध्ये PPL रोटेटच होणार नाही. आणि म्हणून रेसेमिक मिक्सचर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, जरी ते दोन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सचं बनलेलं असलं तरी सुद्धा. जसं इथे आपण फिशरनुसार डायग्राम दाखवली आहे क्रॉस फॉर्म्युली, तसं इथे वेज फॉर्म्युलीनुसार आपण दाखवलेलं आहे. या वेज फॉर्म्युलीमध्ये पुन्हा लॅक्टिक ॲसिड दिसतोय बघा. मी मागच्या पिरियडमध्ये सुद्धा सांगितलं होतं, हे जे दोन साध्या लाईन्स आहे याचा अर्थ दे आर इन द प्लेन ऑफ द पेपर. हे बिहाइंड द प्लेन आहे आणि हे इन फ्रंट ऑफ प्लेन आहे. ही जी डॉटेड लाईन आहे याचा अर्थ हा बॉन्ड या बोर्डच्या मागे आहे आणि हा बॉन्ड बोर्डच्या समोर आहे. हे दोन बॉन्ड पेपरमध्ये आहेत म्हणजे बोर्डवरती आहे. अशी ही 3 डायमेन्शनल फिगर आहे. हे जर का डेक्स्ट्रोलॅक्टिक ॲसिड असेल आणि इथे जर का आरसा आपण ठेवला तर आरशामध्ये जी इमेज तयार होईल ती असेल लॅव्हिओलॅक्टिक ॲसिड. ती कोणती असेल? लॅव्हिओलॅक्टिक ॲसिड. आणि हे दोघं जण एकमेकाचे कोण असतील? ऑप्टिकल आयसोमर. आणि एक ऑब्जेक्ट म्हणून काम करत असेल तर दुसरा काय म्हणून काम करेल? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. इक्विमोलार अमाऊंट दोघांची जर का आपण घेतली तर काय मिळेल आपल्याला? रेसेमिक मिक्सचर. आणि ते ऑप्टिकली काय असतं? इनॅक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पन्सेशन. इथे मी एक क्वेश्चन तुमच्यासमोर डिस्कस केलेला आहे. 2 मार्कांसाठी क्वेश्चन येतो, एक्सप्लेन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू लॅक्टिक ॲसिड. काय काय लिहायचं असतं त्यामध्ये लक्षात घ्या, कारण याच पद्धतीचा प्रश्न आपण मागच्या पिरियडमध्ये बघितला होता, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू 2-chlorobutain. आणि एक मी तुम्हाला होमवर्क सांगणार आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू 2-bromobutain. 2-chlorobutain शिकवलेलं आहे, 2-bromobutain तुम्ही लिहून बघणार आहात. कसं लिहिलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू 2-chlorobutain किंवा लॅक्टिक ॲसिड किंवा 2-bromobutain याची सुरुवात काय करायची? सगळ्यात पहिल्यांदा जो कोणत्या कंपाऊंडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी स्पष्ट करायची असेल त्याचं स्ट्रक्चर काढा. ते स्ट्रक्चर काढल्यानंतर सांगा की त्यातला कितवा कार्बन ॲटम असिमेट्रिक आहे. या तिन्ही एक्झाम्पलमध्ये जे तुम्हाला अभ्यासात आहे, या तिन्ही एक्झाम्पलमध्ये C2 कार्बन इज असिमेट्रिक कार्बन ॲटम आणि एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम या तिन्ही कंपाऊंडमध्ये असणार आहे. आणि एक असिमेट्रिक कार्बन ॲटम जर का आहे तर त्यांचे किती आयसोमर शक्य होतील? 2. हे सांगा. एक डेक्स्ट्रो असेल, दुसरा लॅव्हिओ असेल. डेक्स्ट्रो PPLला कुठे रोटेट करतो? क्लॉकवाईजला. तर लॅव्हिओ कुठे रोटेट करतो? अँटी क्लॉकवाईजला. त्यानंतर काय करायचं? फिशरनुसार डायग्राम काढायच्या. एक डेक्स्ट्रो, त्याची मिरर इमेज काय असेल? लॅव्हिओ. नंतर वेजनुसार डायग्राम काढायची. एक असेल डेक्स्ट्रो, दुसरं काय असेल? लॅव्हिओ. आणि शेवटी काय लिहायचं की डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओ एकमेकाचे कोण आहे? ऑप्टिकल आयसोमर आहे. एक जर का ऑब्जेक्ट असेल तर दुसरा कोण आहे? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. या दोघांचं इक्विमोलार अमाऊंट ऑफ मिक्सचर घेतलं तर त्याला काय म्हणतात? रेसेमिक मिक्सचर, रेसेमिक मॉडिफिकेशन. डेक्स्ट्रोला D सिम्बॉल आहे, लॅव्हिओला L सिम्बॉल आहे. तर या दोघांच्या मिक्सचरला, रेसेमिक मिक्सचरला DL किंवा प्लस मायनस असं आपण म्हणत असतो. आणि हे रेसेमिक मिक्सचर कसं असतं? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पन्सेशन. दिस इज अबाउट दी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू लॅक्टिक ॲसिड. आणि होमवर्कसाठी तुम्हाला आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी टू 2-bromobutain. आता आपण काही समराइज पॉइंट्स जे आहे ते लक्षामध्ये घेणार आहोत की जे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील. बघा, सुरुवातीला आपण इथे दिलेलं आहे चिरल अँड चिरॅलिटी. आपण असं म्हटलं होतं की द कार्बन ॲटम हुज ऑल द 4 व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड बाय 4 डिफरंट ग्रुप, दॅट इज कॉल्ड ॲज चिरल कार्बन ॲटम और असिमेट्रिक कार्बन ॲटम.
आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की चिरल हा शब्दप्रयोग का वापरला गेला, त्याच्याकरता ही डेफिनेशन तुमच्या समोर ठेवली आहे. तो पॉइंट आहे चिरल आणि चिरॅलिटी. ॲक्च्युली चिरल हा शब्द आलेला आहे चिर यापासून. त्याचा अर्थ ग्रीक अर्थ त्याचा आहे हँड. ज्या पद्धतीने आपला हा हात समजा ऑब्जेक्ट असेल तर त्याची जी इमेज असते ती नॉन सुपर इम्पॉसिबल असते, आणि म्हणून जे ऑब्जेक्ट त्याच्या मिरर इमेजशी नॉन सुपर इम्पॉसिबल असतात त्यांना चिरल ऑब्जेक्ट हा शब्दप्रयोग वापरला गेला. बघा डेफिनेशन काय. कोणाला चिरल ऑब्जेक्ट म्हणायचं तर असे ऑब्जेक्ट विच आर नॉन सुपर इम्पॉसिबल विथ इट्स मिरर इमेज, जे त्याच्या स्वतःच्या मिरर इमेजशी नॉन सुपर इम्पॉसिबल आहे त्यांना चिरल ऑब्जेक्ट असं म्हणतात, आणि या प्रॉपर्टीला चिरॅलिटी असं म्हटलं जातं. आणि चिर हा शब्दप्रयोग कशावरनं आलेला आहे तर हँड, कारण हँड जे आहे एक हात आणि त्याची मिरर इमेज हे नॉन सुपर इम्पॉसिबल असतात, आणि ग्रीक भाषेमध्ये हँडला चिरल आणि चिरॅलिटी अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आलेले आहेत. तर व्हॉट इज चिरल अँड व्हॉट इज चिरॅलिटी? An object which is non-superimposable with its mirror image is said to be chiral object, and the property shown by it is called as chirality. केमिस्ट्रीमध्ये जो चिरल मॉलिक्यूल असतो तो ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवू शकतो. 3 उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहेत. 2 क्लोरोब्युटेन, 2 ब्रोमोब्युटेन, लॅक्टिक ॲसिड हे तिघही चिरल मॉलिक्यूल होते, कारण त्यांच्याकडे असिमेट्रिक कार्बन ॲटम होता C2 कार्बन ॲटम, आणि त्यामुळे त्यांनी ऑप्टिकल आयसोमरिझम दाखवलं होतं. 2 आयसोमर ते दाखवत होते, एक डेक्स्ट्रो आणि दुसरा कोण होता लॅव्हियो. जसं चिरल ही कन्सेप्ट आहे तशी अचिरल पण कन्सेप्ट आहे. अचिरल म्हणजे काय? ज्या वेळेला एखादं ऑब्जेक्ट त्याच्या मिरर इमेजशी सुपर इम्पोज होईल, म्हणजे त्याच्यावरती एक्झॅक्टली जाऊन बसेल, इम्पोज होईल, तेव्हा त्याला म्हटलं जातं अचिरल मॉलिक्यूल. आणि जिथे अचिरल मॉलिक्यूल असतात तिथे ऑप्टिकल आयसोमरिझम दिसून येत नाही. हे बघा, ही जी गाडी आहे किंवा कात्री आहे किंवा हा जो हात आहे हे चिरल ऑब्जेक्ट्स आहे. म्हणजे एका साईडला जर का आपण ऑब्जेक्ट घेतलं तर दुसऱ्या साईडला त्याची नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज तयार झाल्याचं दिसतं, म्हणजे ते एकमेकावरती इम्पोज होत नाही. पण दुसऱ्या बाजूला जर का तुम्ही बघितलं तर अचिरल ऑब्जेक्ट्स तुम्हाला दिसतात. चमचा घेतला आपण तो एकमेकावरती इम्पोज होणार. खुर्ची घेतली बघा, अशी खुर्ची दाखवलेली आहे बरोबर की ती एकमेकावरती व्यवस्थित इम्पोज झाल्याचं दिसेल. ग्लास आहे तो ग्लाससुद्धा एकमेकावरती इम्पोज झाल्याचं आपल्याला दिसेल. 2 प्रकारच्या डायग्राम्स तुमच्यासमोर दिसतात आहे. अचिरल ऑब्जेक्ट म्हणजे काय की यातला एक भाग जर का ऑब्जेक्ट असेल तर दुसरा भाग काय असतो नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज, अशांना म्हणतात चिरल ऑब्जेक्ट. आणि दुसरीकडे अचिरल ऑब्जेक्टची डेफिनेशन काय असते की इफ वन ॲक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट अदर ॲक्ट्स ॲज अ सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. कोणती इमेज म्हटलं मी? सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. रेसिमिक मिक्सचर विषयी आपण सांगितलं होतं की व्हॉट इज रेसिमिक मिक्सचर? इट इज द इक्विमोलार अमाउंट ऑफ डेक्स्ट्रो अँड लॅव्हिओ फॉर्म ऑफ अ सेम सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचरमध्ये एकाच पदार्थाचा डेक्स्ट्रो 50% असतो आणि लॅव्हिओ 50% असतो, आणि त्याचं जे मिक्सचर तयार होतं त्याला रेसिमिक मिक्सचर असं आपण म्हणत असतो. आता डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओ हे ऑप्टिकल आयसोमर आहे, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी सारख्या, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या. त्यामुळे काय होतं, इट इज क्वाईट डिफिकल्ट टू सेपरेट डेक्स्ट्रो अँड लॅव्हिओ फ्रॉम द रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचरमधनं डेक्स्ट्रोला वेगळं करणे, लॅव्हिओला वेगळं करणं हे अतिशय डिफिकल्ट आहे. अर्थात दे कॅन बी सेपरेटेड बाय द मेथड, आणि ज्या मेथडनी डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओला रेसिमिक मिक्सचरमधनं सेपरेट करतात त्या मेथडला रिझॉल्युशन मेथड असं म्हटलं जातं. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन मेथड. म्हणून पॉईंट दिलाय, रेसिमिक मिक्सचर कॅन बी सेपरेटेड इंटू डेक्स्ट्रो अँड लॅव्हिओ कंपोनंट बाय रिझॉल्युशन मेथड. बरोबर ना? नेक्स्ट जो पॉइंट दिलेला आहे तो आहे अँगल ऑफ रोटेशन. आपण काय सांगितलं होतं बघा की मोनोक्रोमॅटिक लाईट जेव्हा निकोल्स प्रिझममधनं जातो तेव्हा आपल्याला मिळत असतो प्लेन पोलराइज्ड लाईट. कोणता लाईट मिळतो आपल्याला? प्लेन पोलराइज्ड लाईट. हा जो प्लेन पोलराइज्ड लाईट जो आहे हा जेव्हा सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं पास होतो तेव्हा धिस सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड रोटेट द पीपीएल आयदर इन क्लॉकवाइज डायरेक्शन ऑर इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. समजा पहिले पीपीएल असा होता, हे या पद्धतीने सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं गेल्यानंतर पीपीएल असा एवढा रोटेट झाला.
बघा पहिले होता असा, आता रोटेट असा झालेला आहे. म्हणजे ज्या अँगलनी पीपीएल रोटेट झालेला आहे दॅट अँगल थ्रू विच द पीपीएल गेट रोटेटेड बाय द सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रोटेशन. काय डेफिनेशन सांगितली आहे बघा. व्हॉट इज अँगल ऑफ रोटेशन? अँगल थ्रू विच द पीपीएल गेट रोटेटेड. Angle through which the PPL get rotated by the optically active substance. त्या ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सनी PPL ला ज्या अँगलनी रोटेट केलेला आहे त्या अँगलला म्हटलं जातं अँगल ऑफ रोटेशन. समजा आपण 2-क्लोरोब्युटेन घेतला, त्याचा डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लॅव्हिओ रोटेटरी असे दोन वेगवेगळे सबस्टन्स आपण घेतले. आता पहिल्यांदा काय करू आपण, एक्सपेरिमेंटमध्ये सोल्युशन ऑफ अ डेक्स्ट्रो 2-क्लोरोब्युटेन घेतलं, त्यांनी पीपीएलला रोटेट केलं क्लॉकवाईज डायरेक्शननी. अँगल ऑफ रोटेशन मोजला आपण, फॉर एक्झाम्पल आलं 30 डिग्री. फॉर एक्झाम्पल अंदाजे आकडा आहे, 30 डिग्री आलं. मग आता लॅव्हिओ 2-क्लोरोब्युटेन घेऊ, पुन्हा प्रयोग करून बघू, पुन्हा अँगल ऑफ रोटेशन मोजू. तुमच्या असं लक्षात येईल की लॅव्हिओ 2-क्लोरोब्युटेन सुद्धा पीपीएलला 30 डिग्रीनीच रोटेट करेल. पण काय आहे, पीपीएल असा होता डेक्स्ट्रोच्या बाबतीत, तो पीपीएल इकडे गेल्याचं दिसेल, अँगल 30 असा असणार आहे. लॅव्हिओच्या बाबतीमध्ये अँगल 30 इकडे असणार आहे. बोर्डवर दाखवतो लागलं तर. समजा हा पहिले पीपीएल होता, आता डेक्स्ट्रोनी त्याला रोटेट केलं तर असा रोटेट होईल तो. हा झाला 30 डिग्री, हे डेक्स्ट्रोनी केलं. लॅव्हिओनी रोटेट केलं असतं तर इकडे रोटेट केलं असतं, हा सुद्धा 30 डिग्री आहे, पण कोणी रोटेट केला आहे तो लॅव्हिओ. इथे एक वाक्य आपण दिलं बघा की फॉर डेक्स्ट्रो अँड लॅव्हिओ ऑफ अ सेम सबस्टन्स द मॅग्नेट्यूड ऑफ अँगल ऑफ रोटेशन इज सेम. बघा डेक्स्ट्रो 2-क्लोरोब्युटेनचं जर का 30 असेल तर लॅव्हिओ 2-क्लोरोब्युटेनचा सुद्धा अँगल ऑफ रोटेशन 30च असेल, बट द डायरेक्शन ऑफ रोटेशन इज अपोजिट. डायरेक्शन ऑफ रोटेशन अपोजिट असतं. डेक्स्ट्रो अँगल ऑफ रोटेशन तयार करतो क्लॉकवाईजला, लॅव्हिओ अँगल ऑफ रोटेशन तयार करतो अँटी क्लॉकवाईजला. मग इथे एक साइन कन्व्हेन्शन, चिन्ह संकेत वापरला जातो. डेक्स्ट्रोचा जो अँगल आहे त्याला +30 म्हटलं जातं आणि लॅव्हिओच्या अँगलला -30 म्हणतात. +30 चा अर्थ आहे 30 डिग्रीनी रोटेशन इन क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे डेक्स्ट्रो. -30 चा अर्थ आहे 30 डिग्रीनी अँगल ऑफ रोटेशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे तो कोण असला पाहिजे, लॅव्हिओ. समजताय ना दोन्ही मुद्दे. पहिल्या मुद्द्यात सांगितलं द अँगल थ्रू विच द पीपीएल गेट रोटेटेड बाय ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सनी पीपीएलला ज्या अँगलनी रोटेट केलेला आहे त्याला म्हणतात अँगल ऑफ रोटेशन. डेक्स्ट्रो आणि लॅव्हिओ फॉर्म ऑफ अ सेम सबस्टन्स करता अँगल ऑफ रोटेशनचं मॅग्नेट्यूड सेम असतं, बट दी डायरेक्शन ऑफ रोटेशन इज अपोजिट. आपण 2-क्लोरोब्युटेनच्या एक्झाम्पलनी समजावून सांगितलेलं आहे. आता एक मुद्दा अजून महत्त्वाचा, 2 डायग्राम आपल्याला अजून लक्षात घ्यायचे आहे. पहिली डायग्राम बघा, मी या ठिकाणी ह्या जो एक्सपेरिमेंट आहे याच्या टोटल डायग्राम तुमच्यासमोर मांडलेले आहे. काय असतं, आपण पहिल्या पिरियडमध्ये बघितलं होतं, हा ऑर्डिनरी लाईट होता. ऑर्डिनरी लाईटला जेव्हा आपण पिन होल ऑफ अ कार्डबोर्डमधनं पास करतो तेव्हा आपल्याला मोनोक्रोमॅटिक लाईट मिळतो. या दोघांमध्ये काय फरक असतो पहिल्या पिरियडमध्ये बघितलाय. मोनोक्रोमॅटिक लाईटला जेव्हा निकोल्स प्रिझममधनं आपण पास करतो तेव्हा आपल्याला मिळतो प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजे या निकोल्स प्रिझमनी मोनोक्रोमॅटिक लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये केलेलं आहे. म्हणून या निकोल्स प्रिझमला पोलरायझर असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, पोलरायझर. धिस निकोल्स प्रिझम इज कॉल्ड ॲज पोलरायझर. मग हा प्लेन पोलराइज्ड लाईट आपण सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंडमधनं पास केला. आता सोल्युशन ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंडमधनं पास केल्यानंतर 3 शक्यता आहे. पहिली शक्यता, पीपीएल जसाच्या तसाच बाहेर पडेल. समजून घ्यायचा हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. क्लॉकवाईज मध्ये याचं रोटेशन होईल. समजून घ्यायचा हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. अँटी क्लॉकवाईज मध्ये पीपीएल रोटेट होईल. समजून घ्या तो लॅव्हिओ रोटेटरी आहे. पण हे समजेल कसं आपल्याला की पीपीएल रोटेटच झाला नाही किंवा क्लॉकवाईज मध्ये रोटेट झाला किंवा अँटी क्लॉकवाईज मध्ये रोटेट झाला, त्याचा ॲनालिसिस कसं करायचं, कोण करणार त्याचा ॲनालिसिस. तर ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा निकोल्स प्रिझमचीच मदत घेतली जाते. पण या वेळेला निकोल्स प्रिझमची मदत आपण घेतोय ॲनालिसिस करण्यासाठी की व्हेदर द पीपीएल इज रोटेटेड ऑर नॉट, इफ रोटेटेड इन क्लॉकवाईज डायरेक्शन ऑर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अँड दॅट्स वाय धिस निकोल्स प्रिझम इज कॉल्ड ॲज ॲनालायझर. म्हणजे या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या कन्सेप्टमध्ये
हे जे आपण इन्स्ट्रुमेंट घेतलेलं आहे या इन्स्ट्रुमेंटमध्ये 2 निकोल्स प्रिझम वापरले. पहिला निकोल्स प्रिझम हा PPL तयार करण्यासाठी वापरतात म्हणून त्याला पोलरायझर म्हणतात. दुसरा निकोल्स प्रिझम हे ॲनालिसिस करण्याकरता वापरतात की खरंच PPL रोटेट झालाय की नाही झालाय, झाला असेल तर क्लॉकवाईज झालाय की अँटी क्लॉकवाईज झालाय. मग अशा निकोल्स प्रिझमला ॲनालायझर असं म्हटलं जातं. आणि हे सगळं एका ट्यूबमध्ये असतं, आपल्याला कुठलाही भाग दिसत नाही. उघडण्यासाठी फक्त आपल्याला इथला पार्ट असतो. इथलं झाकण उघडलं जातं. झाकण उघडलं की ही ग्लासची ट्यूब बाहेर काढायची, त्याच्यामध्ये पाहिजे ते सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ठेवायचं, झाकण बंद करायचं आणि एक्सपेरिमेंट कॅरी करायचा. हे म्हणजे अगदी त्या विमानाच्या कॉकपीट सारखं असतं. तो वैमानिक जसा वरतून बसतो आणि वरतून झाकण बंद करून घेतो तशाच पद्धतीने या ठिकाणी हे झाकण उघडा, यातला ग्लास ट्यूब बाहेर काढा, त्याच्यामध्ये सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ठेवा, पूर्ण झाकण बंद करा. तुम्हाला फक्त ऑर्डिनरी लाईट सुरू करायचं आहे. डायरेक्ट रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळाल्याचं दिसेल. बाकी कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत पण नाही, करायची पण नसते. यामध्ये 2 निकोल्स प्रिझम असतात. पहिला असतो पोलरायझर आणि दुसरा कोण आहे, ॲनालायझर. आता एक प्रश्न आपल्या मनामध्ये राहतो की निकोल्स प्रिझम जो आपण घेतलेला आहे यामध्ये आपण सांगितलं होतं 2 क्रिस्टल्स ऑफ नॅचरल फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. दे आर कट थ्रू द स्पेसिफिक अँगल अँड स्टिक बाय द कॅनडा बाल्सम टू गेट द निकोल्स प्रिझम. नाउ व्हॉट इज द रोल्स ऑफ कॅनडा बाल्सम हिअर? कॅनडा बाल्समचा रोल काय आहे आणि 2 क्रिस्टल चिटकून तयार का केला निकोल्स प्रिझम? डायरेक्ट एकच तुकडा घेऊन एकच क्रिस्टल घेऊन निकोल्स प्रिझम का ठेवला नाही, त्याचं पण आपल्याला आन्सर या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी जो मोनोक्रोमॅटिक लाईट आहे तो मोनोक्रोमॅटिक लाईट आपण निकोल्स प्रिझमवरती पास केला. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय असतो? याची वेवलेंथ सिंगल, इट कन्सिस्ट ऑफ अ रे ऑफ अ सिंगल वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. याच्यामधले जे रेज आहेत दे आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन ऑल्दो दे आर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. ही जी प्रसारणाची दिशा आहे त्याला ते परपेंडिक्युलर असतात. मग हे जे रेज आहेत विच आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन दे एंटर्स इन टू द फर्स्ट पार्ट ऑफ द निकोल्स प्रिझम. यामध्ये ते एंटर होतात. यामध्ये एंटर झाल्यानंतर ते सगळेच्या सगळे रेज आदळतात या कॅनडा बाल्समच्या सरफेसवरती. इथे आदळल्यानंतर फक्त विशिष्ट प्लेनमध्ये व्हायब्रेट होणारे जे लाईट रेज आहेत, स्पेसिफिक लाईट रेज जे आहेत त्यांनाच फक्त परमिशन मिळते समोर जाण्याची. एकाच प्लेनमध्ये कुठल्या तरी एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होणाऱ्या लाईट रेजला समोर जाण्याची परवानगी मिळते आणि बाकीचे सगळे लाईट रेज जे आहे इथून रिफ्लेक्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण असं गृहीत धरू जो समोर गेलेला आहे दॅट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईट आणि जे रिफ्लेक्ट झालेले आहेत बाकीच्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होणारे लाईट त्यांना साधे लाईट, ऑर्डिनरी लाईट असं आपण म्हणू. म्हणजे कॅनडा बाल्समनी काय केलं की एक उदाहरण म्हणून आपण म्हणू की 10 डायरेक्शननी व्हायब्रेट होणारे लाईट रेज तिथे होते, तर 9 डायरेक्शननी व्हायब्रेट होणाऱ्या लाईट रेजला वापस पाठवलं आणि त्यातल्या कुठल्या तरी एका डायरेक्शननी व्हायब्रेट होणाऱ्याच लाईट रेजला फक्त समोर परमिशन दिली. म्हणजे असे लाईट रेज समोर गेलेले आहेत जे एकाच डायरेक्शननी व्हायब्रेट होतात आहे. म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट हे समोर गेल्याचं आपल्याला दिसतं. हे काम कॅनडा बाल्सममुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणून एकटा क्रिस्टल घेऊन चालणार नाही, तर 2 क्रिस्टलचे तुकडे निकोल्स प्रिझमनी जॉईन करून मग त्यातनं आपल्याला मोनोक्रोमॅटिक लाईट पास करावा लागेल. मोनोक्रोमॅटिक लाईट जेव्हा त्यातनं जायचा प्रयत्न करत असतो तो त्याचे जे रेज आहे ते व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन असतात. पण कॅनडा बाल्सम यातल्या फक्त एकाच डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होणाऱ्या लाईट रेला समोर जाण्याची परवानगी देतो, बाकीच्यांना परत पाठवतो आणि त्यामुळे बाहेर पडलेला जो लाईट रे आहे इट इज व्हायब्रेटिंग इन अ सिंगल डायरेक्शन असतो आणि त्याला आपण म्हणत असतो प्लेन पोलराइज्ड लाईट. दिस इज अबाउट द ऑप्टिकल आयसोमरिझम अँड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ॲक्च्युअली ऑप्टिकल आयसोमरिझम इज अ व्हास्ट सिलेबस, इज अ व्हास्ट टॉपिक. हा अतिशय व्हास्ट टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला अभ्यासाला फक्त असेच कंपाऊंड आहे की ज्यांच्यामध्ये एक असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. ॲक्च्युअली विचार केला तर नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स असू शकतात.
टार्टारिक ऍसिड म्हणून तुम्हाला माहिती आहे जे टामारिनमध्ये त्यात 2 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. ग्लुकोजमध्ये जर का आपण घेतला तर त्यामध्ये जवळपास आपल्याला 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम असल्याचं दिसून येतं. त्याचे 16 आयसोमर्स तिथे होऊ शकतात. फ्रुक्टोजमध्ये 3 असिमेट्रिक कार्बन ॲटम्स आहे. बघा 3 उदाहरणं दिली मी. टार्टारिक ॲसिडमध्ये 2 असिमेट्रिक आहे, फ्रुक्टोजमध्ये 3 आहे, ग्लुकोजमध्ये 4 आहे. असे भरपूर कंपाऊंड्स आहे की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत आणि त्यांचं पण ऑप्टिकल आयसोमरिझम, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही डिस्कस केल्या जाऊ शकते. पण सध्याला आवर स्टडी इज रिस्ट्रिक्टेड विथ सच अ कंपाऊंड विच कंटेन ओनली 1 असिमेट्रिक कार्बन ॲटम. आणि म्हणून मेनली 3 कंपाऊंडशी आपला अभ्यास रिस्ट्रिक्टेड आहे. 2 क्लोरोब्युटेन, 2 ब्रोमोब्युटेन आणि लॅक्टिक ॲसिड या तिघांचीही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी मी तुमच्या समोर डिस्कस केली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहे त्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलेल्या आहेत. थँक्यू.